माझा जन्म माझ्या आईच्या पोटी झाला, मात्र माझी कर्मभूमी कर्नाटक राहिली आहे. मी हिंदू धर्मात जन्मले असल्याचा मला अभिमान आहे. मी हिंदू परंपरेप्रमाणे मंगळसूत्र परिधान करते. देशासाठी बलिदान दिलेल्या राजीव गांधी यांच्या पत्नी श्रीमती सोनिया गांधी यांनीही मंगळसूत्र देशासाठी अर्पण केलेले आहे. मंगळसूत्राचे महत्त्व माहीत नसणाऱ्या पंतप्रधानांना मंगळसूत्राबाबत बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांना मंगळसूत्राचे महत्त्व काय आहे हे समजले असते तर इतक्या हीन पातळीवरून ते बोललेच नसते, असे उद्गार कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी सिद्धापूर येथील प्रचार सभेत काढले. ನಮ್ಮ ತಾಯಿ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಿಂದ ನಾನು ಈ ಮಂಗಲಸೂತ್ರ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮಂಗಲಸೂತ್ರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನ್ ಮಂಗಲಸೂತ್ರ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನ್ ಮಂಗಲಸೂತ್ರ ಕಿಮ್ಮತ್ ಗೊತ್ತು ಪ್ರಧಾನಿಗೆ? ಮಾತಾಡಬಾರ್ದು ನಾನು ಇದರ ಬಗ್ಗೆ. ಏನ್ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಮುಂದೆ? ಅರೆ ಆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಮ್ಮ ನಾಯಕಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಮಂಗಲಸೂತ್ರ ಬಲಿದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂತ ನಾಯಕಿ ಅಂತ ಪಕ್ಷದ ಕೆಲಸ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಾತಾಡಬಾರ್ದು ನಾನು ಈ ತರ ಪ್ರಧಾನಿ ಬಗ್ಗೆ, ಆದ್ರೆ ನೋವಾಗ್ತದೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ. यापूर्वी जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, PV नरसिंहराव, मनमोहन सिंग असे पंतप्रधान आपण पाहिले आहेत. त्यांनी पंतप्रधान पदाला साजेशी वक्तव्य केलेले आहे. काँग्रेसमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्या काळी आमच्या कॉलेज जीवनात राजीव गांधी यांनीच आम्हाला विद्यापीठात व्हॉट्सअप मोबाईल दिला होता. त्याचा वापर कधीही स्वतःच्या प्रचारासाठी आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी केला नाही. जनतेला आता खोट्या आश्वासनांपेक्षा वास्तव विकास आणि सामाजिक हक्काची जाणीव झाली आहे. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसकडेच आशेने पाहत आहे, असे त्यांनी सांगितले. ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹೌದು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಅಭಿಮಾನ ಇದೆ ನಮಗೆ. ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ, ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ, ನರಸಿಂಹರಾವ್, ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅಂತ ಪ್ರಧಾನಿ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಮೊಬೈಲ್ ಏನು ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತೀರಾ, ಆ ಮೊಬೈಲ್ ಕೊಟ್ಟಿರೋರು ನಮ್ಮ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವರು. ಗರೀಬಿ ಹಠಾವನಾರ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಹಾಫ್ ಚಡ್ಡಿಯಿಂದ ಫುಲ್ ಪ್ಯಾಂಟ್ಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರೂ. या प्रसंगी सिद्धापूर विभाग काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.